दर्शकांना नमस्कार. चांगुलपणाच्या चळवळीची मी महाराष्ट्राची प्रवक्ता अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. आज या व्यासपीठाच्या माध्यमातून चांगुलपणाच्या चळवळीचे संस्थापक संचालक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्याशी मी गप्पा मारणार. 35 वर्ष प्रशासकीय सेवेत काम केल्यानंतर निवृत्तीनंतर आता मानवाधिकार आयोगाचे सदस्य, प्रवास कमिटीचे अध्यक्ष आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगुलपणाच्या चळवळीचे संस्थापक संचालक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचं नाव भारताच्या बाहेर सगळ्याच देशांमध्ये प्रत्येक माणसाला नक्कीच माहिती आहे आणि जी आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे. आज काय नक्की चांगुलपणाची चळवळ अर्थात अच्छाई का अभियान, मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी आणि त्यामागची त्यांची भावना हे आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी चांगुलपणाबद्दल मदर टेरेसांना काय वाटतं हे मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय, कारण माझ्या प्रत्येक मुलाखतीची सुरुवात मी एका चांगल्या विचाराने करणार. मदर टेरेसा म्हणतात, जीवन जगत असताना, मार्गक्रमण करत असताना सगळ्यात पहिल्यांदा चांगुलपणाची सुरुवात, चांगलं वागायची सुरुवात आपल्या घरापासून करा. मग आपल्या आयुष्यात येणारे आपले मित्र मैत्रिणी, आपले आप्तेष्ट, आपले सहकारी यांना गुणदोषांसकट स्वीकारा. आपले डोळे, आपलं स्मित हास्य, आपलं बोलणं या सगळ्यामध्ये चांगुलपणाच्या वृत्तीचं दर्शन घडलं पाहिजे. इतकंच काय तर समोरच्या व्यक्तीला अभिवादन करताना त्यात चांगुलपणाची ऊब राहू द्या. तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर समोरच्या व्यक्तीला सकारात्मकता, आनंद मिळाला पाहिजे. आपल्याला ज्ञानेश्वर मुळे सरांशी गप्पा मारल्यानंतर नक्की याची प्रचिती मला खात्री. चला तर गप्पा मारूया डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्याशी. सर नमस्कार. आपल्याच व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. चांगुलपणाच्या चळवळीची एक अत्यंत सुंदर संकल्पना घेऊन 35 वर्ष प्रशासकीय सेवेत राहिल्यानंतर आज आपण वेगवेगळी पदं जरी भूषवत असाल तरी सुद्धा मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी, अच्छाई का अभियान, चांगुलपणाची चळवळ घेऊन, तो झेंडा घेऊन आज आपण मार्गक्रमण केलंय. चांगुलपणाच्या चळवळीची सुरुवात करावी असं का वाटलं? खरं तर चांगुलपणा हा उपजत असतो आपल्याकडे मानण्याची प्रथा आहे, बरोबर? किंवा माणूस चांगला असतो किंवा नसतो. पण मला असं वाटतं की माणूस संस्कारामुळे घडतो, माणूस विचारामुळे घडतो, माणूस संगतीमुळे घडतो. आणि म्हणून आजच्या काळामध्ये चांगला माणूस घडण्याची आवश्यकता जी आहे ती मला इतकी आतून काय करते, अस्वस्थ करते की त्या अस्वस्थपणातून या चांगुलपणाच्या चळवळीचा जन्म झालेला आहे. मला नेहमी असं वाटतं की आपल्या समाजामध्ये एक सतत सृजनशीलता, सकारात्मकता आणि समावेशकता आहे अशी एक सुंदर भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असली. म्हणजे बीजाला महावृक्ष होण्याची जी बीजामध्ये दडलेली संभाव्य शक्ती असते, त्यामुळे प्रत्येक नागरिक हा जर हे आपण एक बीज समजलं तर त्या नागरिकाला त्याच्या आयुष्यात, त्याच्या जीवनातल्या सगळ्या स्वप्नांची पूर्ती होऊ शकते असं आतून आश्वस्त वाटलं पाहिजे. आणि तसा समाज, तसं शिक्षण, तसं वातावरण, पर्यावरण आपण तयार केलं पाहिजे. या विचारातून हे निवृत्तीनंतर घेतलेली ही काही हा उपक्रम आहे अशातला भाग नाही आहे. हे माझ्या आजपर्यंतच्या जीवनामध्ये मी जे विचारांचं परिशीलन केलं त्याच्यातून आलेली एक समग्र विकासाची माझी स्वतःची एक संकल्पना आहे. आणि माझ्या लक्षात मला हे माहिती आहे की अनेक लोकांना या गोष्टीमध्ये रस आहे. समाज चांगला व्हावा, देश चांगला व्हावा, प्रत्येकाची प्रगती व्हावी अशी ज्याला ज्याला वाटतं असं तो खरं म्हणजे चांगलाच माणूस असतो. असं जरी असलं तरी दररोजच्या व्यवहारामध्ये तो चांगुलपणा त्याला अंमलात आणता येत नाही. तर मला असं वाटतं की हे चित्र आजचं जे आहे थोडंसं निराशाजनक,
काही लोकांना वाटतं, काही लोक वैफल्यग्रस्त जीवन जगतात, काही लोकांचा विश्वास उडालेला आहे, पर्यावरणाचा ऱ्हास आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे आलेल्या आपत्ती पण आपण सध्या भोगतो आहोत. तर हे सगळं विचार, याचा सगळ्यांचा विचार करून एक सर्वसमावेशक आणि बहुआयामी चळवळ तयार केली पाहिजे असं मला खूप दिवसांपासून वाटतं. आता त्याला मूर्त स्वरूप आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला आता पुढे घेऊन जायचं, म्हणजे त्याचा विस्तार होणं आवश्यक आहे. म्हणजे जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते असं आपण म्हणतो खरं, पण दररोजच्या जीवनात आपल्याला ते किती अनुभवायला मिळतं? मला असं वाटतं की जवळजवळ आपल्याला अनुभवायला मिळतच नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर हे बदलणं शक्य आहे, वैयक्तिक, सामूहिक आणि सामाजिक आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा. कारण हे आपलं जग सुंदर आहे, पण त्याला अधिक सुंदर बनवणं आणि याचं सौंदर्य टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे, नाही का? म्हणजे पिंडे पिंडे मधील भिन्ना, वेगवेगळ्या वृत्तीची, वेगवेगळ्या विचारांची माणसं येतील, पण त्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांच्यातला चांगुलपणा शोधत ही चळवळ पुढे नेण्याचा तुमचं मानस आहे. पण अगदी मग बरोबर. याला चांगुलपणा हे नाव का द्यावं असं? मला असं वाटतं की माणसामध्ये आणि पशु पक्षी यांच्यामध्ये महत्वाचा जो फरक आहे की आपण म्हणतो की आपण हे सगळे जग जे आहे ते उत्क्रांत झालेलं आहे. उत्क्रांतीमध्ये एक प्रागतिक आणि पुरोगामित्व असण्याचा संदेश दिलेला आहे. म्हणजे आपण विचार करतो आणि विचार करून एक सुंदर प्रत्येकाच्या मनामध्ये एक सुंदर स्वप्न असतं आपल्या समाजाविषयी, आपल्या देशाविषयी आणि हे त्या पृथ्वीविषयी, विश्वाविषयी असं म्हणू नये आपण, कारण तिथपर्यंत आपली पोच नाहीये. आणि ते करण्याची व्यवस्थाही माणसाने वेळोवेळी केलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या भारतीय विचारसरणीमध्ये विश्वबंधुत्वाची कल्पना ही खूप जुनी आहे. आपण वसुधैव कुटुंबकम म्हणजे सगळं जग हे माझं कुटुंब आहे असंही मानणारे लोक आहोत. आपण हेही मानतो की सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वांना सुख लाभावे असंही आपण म्हणतो. संगच्छध्वम संवदध्वम, एकत्र आपण चालूया, एकामुखे बोलूया असं पण आपण म्हणतो. सहनाववतु सहनौ भुनक्तौ असं म्हणतो. पण प्रत्यक्षात जीवनाला दररोज सामोरं जाताना या चांगुलपणाचा अनुभव आपल्याला कितपत येतो? अच्छा, ही फक्त काही पारंपरिक जुनी भारतीय विचारसरणी अशातला भाग नाहीये. आजही आपलं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये फार सुंदर देशाची कल्पना केलेली आहे. त्या सुंदर देशामध्ये न्याय, स्वातंत्र्य आणि समता असली पाहिजे अशी संकल्पनाच नाहीये संविधानामध्ये, त्याची तरतूद आहे. म्हणजे आपल्याला आशा सोडून निराश होण्याचं काही कारण नाही. आपल्या समोर एक सुंदर अशी चौकट, आणि तीही लोकशाहीची, जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीची चौकट आपल्याला उपलब्ध आहे. फक्त आपण दररोजच्या जीवनामध्ये तिचा वापर करत नाही. म्हणून आपल्याला न्याय, स्वातंत्र्य आणि समता हे प्रत्येकाचा अधिकार आहे. तो अधिकार प्रत्यक्षात आलेला दिसत नाही. आणि हे फार समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण हे मी जर इतरांच्या हक्कांची पायमल्ली करत असेन तर मला माझे हक्क सुरक्षित नाही ठेवता. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हा एक आमच्या डोक्यात विचार आहे या चांगुलपणाच्या चळवळीमध्ये. आमचं ब्रीदवाक्य आहे सर्वजन सुखाय सर्वजन जन हिताय. आणि कसं करायचं, काय करायचं, प्रक्रिया काय असाव्यात याचा पण आम्ही एक आराखडा आमच्या डोळ्यासमोर आहे. तो परिपूर्ण आहे असा दावा मी करत नाही, पण तो बऱ्यापैकी सर्वसमावेशक आणि विचारांती आमच्या डोक्यात आलेला हा विचार आहे. आणि तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी असणारा साधेपणा, कुठल्याही चळवळी समजण्यासाठी सोपी असली पाहिजे, तोही या चळवळीच्या वैचारिक बैठकीमध्ये आहे असं मला वाटतं. आणि म्हणून साधेपणानेच नाव ठेवलं चांगुलपणा. साधेपणा, चांगुलपणा, हो अगदी खरंय. सर, हे कुठले कुठले शब्द असावे त्याच्यावरती खूप विचार करून आम्ही ठरवलं की शेवटी चांगुलपणा हा शब्द मुद्दाम निवडलेला, फक्त चला चल लावायचं म्हणून ही केलेली गोष्ट नाहीये. हिंदीमध्ये किती सुंदर आम्ही नाव दिलेलं आहे, अच्छा एक अभियान. सकाळी उठल्यानंतर असं वाटलं की वा विश्व बहुत अच्छा है, हे जग किती चांगलं आहे, असा जर विचार घेऊन प्रत्येक व्यक्ती उठली तर दिवस बहारदार होईल की नाही?
प्रत्येकाला कळेल, समजेल असा हा सोपा शब्द आहे, जो आपल्या मला वाटतं रोजच्या व्यवहारात अनेक वेळा आपण वापरत असतो. साधारणतः किती दिवसांपासून किंवा महिन्यांपासून किंवा वर्षापासून ही चळवळ सुरू झाली आणि या चळवळीची कोणती ध्येय आहेत? ही हे मगाशी सांगितल्याप्रमाणे आजपर्यंतच्या माझ्या जीवनाचा एका अर्थानं अर्क याच्यामध्ये आहे. आजपर्यंत मी जो विचार केलेला आहे, माझ्यावरती जे संस्कार झालेले आहेत, मी इतरांच्याकडून जे शिकलेलो आहे, महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्याच नव्हे तर संपूर्ण जगातल्या वेगवेगळ्या ज्या सुधारणावादी चळवळी आहेत, पुरोगामी चळवळी आहेत, त्यांचं माझं जे आकलन आहे, या आकलनाचा परिपाक अर्क म्हणून ही चळवळ आपण स्थापन केलेली आहे. आणि ही चळवळ त्याच्यातून निर्माण झालेली आहे. म्हणजे ही अशी काही फक्त सवंग किंवा उथळ चळवळ नाही आहे. याला खूप चांगलं वैचारिक आणि तात्विक अधिष्ठान आहे असं मला वाटतं. आणि तात्विक अधिष्ठानावरती ही चळवळ असल्यामुळे ही सर्वसमावेशक आहे. ही कुणाच्याही विरुद्ध जात नाही. प्रत्येकाला बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं सहनाववतु सहनव भुनक्तु ही परंपरा सांगणारी ही चळवळ आहे. काय होतं, आपल्याकडे लोकशाहीमध्ये सुद्धा अनेकदा लोकांच्या मध्ये दुही पडणं हे काही लोकांच्या फायद्याचं ठरतं. मग ही दुही जातीवरती अवलंबून असो, धर्मावरती, भाषेवरती, प्रांतावरती, कशावरती असो, तर त्याच्यामुळे काही मुद्द्यांना धरून सुद्धा ही दुही असू शकते. पण दुमत असावं. पण हिंदीमध्ये म्हणतात की तुमचं मतभेद असू शकतो, मनभेद असू नये. भांडत असावं, खंत असू नये. हा, तर मनभेद असू नये याच्यासाठी प्रयत्न करणारी ही चळवळ आहे. सगळ्यांनी आपलं ध्येय काय आहे, देश चांगला बनवायचा. त्याच्यासाठी आपल्याला उपलब्ध अशी एक चौकट, संविधानाची चौकट उपलब्ध आहे. ती ध्येय अशी आहे की संविधानामध्ये प्रस्थापित केलेली 3 मूल्य जे आहेत, म्हणजे जास्त मूल्य आहेत पण त्याचा सारांश या 3 मूल्यांमध्ये सामावलेला आहे. स्वातंत्र्य, समता आणि न्याय प्रत्येकाला मिळावा यासाठी प्रयत्न करणे, वैयक्तिकरित्या, संस्थात्मकरित्या, सामूहिकरित्या, एक सामाजिक चळवळ म्हणून, एक राष्ट्रव्यापी चळवळ म्हणून आणि खऱ्या अर्थानं एक आंतरराष्ट्रीय मानवतावादी चळवळ म्हणून. हे थोडक्यात म्हणजे एका वाक्यात सांगायचं असेल, जग सुंदर करायचं म्हणजे काय असतं, आपण काय रंगरंगोटी नाही करणार जगाला. जग सुंदर करायचं म्हणजे आपल्या परीने या जगामध्ये सगळ्यांना जे आवश्यक आहे, जे मूलभूत आहे, जगण्याला प्रतिष्ठेनं, सन्मानानं, गौरवानं जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे. आणि ती तरतूद संविधानामध्ये आहे. आपल्याला काही शोधण्याची इकडे तिकडे जाऊन गरज नाहीये. आपल्या वैचारिक बैठकीमध्ये ते ध्येय दडलेलं आहे. रवींद्रनाथ टागोरांसारख्या व्यक्तीने ते सांगितलेलं आहे, वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय. महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे की आय विश टू वाईप एव्हरी टीयर फ्रॉम एव्हरी आय. प्रत्येक डोळ्यातला प्रत्येक अश्रू मला पुसायचा आहे. म्हणजे वैचारिक दृष्टीने कुठेही आपल्याला वाणवा नाहीये, ठणठणपाळ नाहीये. इथे सुंदर अशा विचारांचं आपल्याला तत्वज्ञानाचं अधिष्ठान आहे आणि खूप अनेक चळवळींनी आतापर्यंत काम केलेलं आहे. म्हणून तर आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आज स्त्रिया मुक्तपणे वावरू शकतात, स्वतःचा मतदानाचा अधिकार, निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार, संसद सदस्य होण्याचा अधिकार, पंतप्रधान होण्याचा अधिकार स्त्रियांच्याकडे आहे, उपलब्ध आहे त्यांना. आज दलित असोत, आदिवासी असोत, अल्पसंख्याक असोत, भाषिक अल्पसंख्याक असोत, धार्मिक अल्पसंख्याक असोत, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. म्हणजे आपली समृद्ध वाढ व्हावी, मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक, यासाठीची चौकट उपलब्ध आहे. फक्त त्या चौकटीत आपण तिची अंमलबजावणी केलेली नाही. ती केली पाहिजे आणि ती करावी यासाठी प्रयत्न करणारी ही चळवळ आहे. सर, चांगुलपणाची चळवळ सुरू करून खरंच अशा प्रकारचा सकारात्मक बदल येईल, सगळीकडे खूप पॉझिटिव्हिटी निर्माण होईल, माणसं एकमेकांचा राग करणार नाही, द्वेष करणार नाही,
एकमेकांवर प्रेम करतील, एकमेकांचा गुणदोषांसकट स्वीकार करतील आणि सगळीकडे सगळं चांगलं चांगलं होईल असा आशावाद वाटतो तुम्हाला? नाही, असं आहे, वैविध्य आपण मानलं पाहिजे, विचारांमधलं वैविध्य मानलं पाहिजे. पण या वैविध्याला संविधानाची चौकट आहे, कायद्याची चौकट आहे, नियमांची चौकट आहे आणि त्यात ही वैविध्य आपण राबवू शकतो. विविधतेतून एकता, याचा अर्थ विविधता म्हणजे भांडणं नव्हे, विविधता म्हणजे द्वेष नव्हे, विविधता म्हणजे लोकांच्या मध्ये काही करून लोकांना उत्तेजक भाषणं करून फसवणं किंवा त्यांच्यात दुही माजवणं, ही काही विविधता नव्हे. विविधता म्हणजे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक क्षण हा विलक्षण वेगळा असतो आणि त्याचं एक सौंदर्य आणि सामर्थ्य असतं, हे ओळखणं आणि त्याला त्या चौकटीमध्ये योग्य त्या पद्धतीने वाढ व्हायची संधी देणं, त्याला विविधता म्हणतात. म्हणजे भारताचं हे वैशिष्ट्य आहे. मला एकदा अमेरिकेमध्ये विचारण्यात आलं की भारत, इंडिया हे एका वाक्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे याची व्याख्या करू शकता? तर मी त्यांना सांगितलं की इंडिया इज 1.3 बिलियन स्टोरीज. भारत म्हणजे 130 कोटी कथा आहेत असं सांगितलं. याचा अर्थ असा होता की प्रत्येक व्यक्ती या देशातली अद्वितीय आहे, युनिक आहे. या देशामध्ये प्रचंड विविधता आहे. ही विविधता खाद्य संस्कृतीत आहे, परिधान संस्कृतीमध्ये आहे, ही विविधता नृत्य, नाटक, अन्य कलांमध्ये आहे, साहित्यामध्ये आहे, काही अंशी विचारामध्ये आणि भाषेमध्ये सुद्धा आहे. तर ही विविधता असल्यामुळेच आपला देश इतका संपन्न आहे. हे ज्याला समजत नाही तो म्हणतो की सगळ्यांनी युनिफॉर्म व्हावं, सगळ्यांनी एक दुसऱ्यासारखं दिसावं. हे जग किती बोरिंग आणि कंटाळवाणं होईल. तर या विविधतेचा सन्मान करत प्रत्येकाच्या आत असलेली ही विविधता सगळ्यांसमोर आणणं आणि त्याचा सन्मान करायला शिकणं, हे सुद्धा हा चांगुलपणाचा एक महत्वाचा भाग आहे. पण याचा अर्थ असा की निगेटिव्हिटी मध्ये न जाता आपल्या सगळ्यांच्या मध्ये असलेलं हे जे पोटेन्शियल आहे हे कसं सार्थकी लावता येईल यासाठी प्रयत्न करणं ही चांगुलपणाची चळवळ आहे. त्याच्यासाठी जशी चौकट मगाशी सांगितलं, वैचारिक बैठक उपलब्ध आहे आपल्याला, त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्यक्ष राबवण्यासाठीची यंत्रणाही उपलब्ध आहे. हा पुढचा भाग आहे. आणि ही यंत्रणा म्हणजे काय? कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ, ही 3 मंडळ जी आहेत ही संविधानाचा भाग आणि या आपल्या ज्याला आपण म्हणतो सर्वजन सुखाय सर्वजन हिताय या ध्येयाची अंमलबजावणी करण्यासाठी ही यंत्रणा उभारलेली आहे. त्या यंत्रणेखाली पोलीस आहेत, त्या यंत्रणेखाली शासन आहे, वेगवेगळे त्याचे विभाग आहेत, वेगवेगळ्या योजना आहेत, संपूर्ण पोलीसची यंत्रणा आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची यंत्रणा आहे, न्यायालयीन व्यवस्था आहे, कायदे बनवण्याची व्यवस्था आहे. तर ही सगळी व्यवस्था पण आहे. आता हे सगळं सक्षम करणं आवश्यक आहे. पण त्यासाठी वी द पीपल असं म्हणतो ना, आम्ही या भारताचे सार्वभौम नागरिक आहोत, जे ते त्या नागरिकांनी निर्दोष एका अर्थाने ज्याला म्हणतो गुणग्राही होणं आवश्यक आहे. आणि हे शक्य आहे, म्हणजे अशक्य असं मला नाही वाटत. म्हणजे तुमचं म्हणणं विविधते में एकता किंवा विविधता में एकता याचा मिलाप घडवून आणताना प्रत्येकाचा युनिकनेस जपत ही चळवळ आपण पुढे न्यायला पाहिजे. बरोबर. सर, चांगुलपणाची चळवळ महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या भागांमध्ये सक्रिय आहे आणि तिचं नेतृत्व कोण करतंय त्या भागात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कशा प्रकारे ही चळवळ चालली? याच्यामध्ये असं आहे की मी स्वतः कोल्हापूरचा आहे आणि जेव्हा मी निवृत्त झालो 31 जानेवारी 2019, 1 फेब्रुवारीला मी या चांगुलपणाच्या चळवळीची सुरुवात केली पुण्याजवळच्या राजगुरुनगर येथून. 5000 विद्यार्थ्यांच्या समोर आम्ही सगळ्यांनी मिळून चांगुलपणाची एक शपथ घेतली या ठिकाणी. आणि तिथून सुरुवात झालेली ही चळवळ जी आहे ती संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे या विभागामध्ये सगळ्यात जास्त ती प्रबळ आहे. कारण त्या भागामध्ये तिथून मी आलो आणि
मला असं वाटलं की एका अर्थानं ही अनेकांची टिळकांच्या पासून शाहू महाराजांच्या पर्यंत कर्मभूमी राहिलेली आहे. तर या ठिकाणी हे विचाराचं बीज जे आहे ते छान त्याचं रोपटं तयार होऊन त्याचा महावृक्ष होईल आणि इथून त्याच्या फांद्या वडाच्या फांद्यासारख्या अश्वत्थ वृक्षासारख्या सगळीकडे जगभर पसरतील अशी मला खात्री आहे. आता महाराष्ट्रातून नागपूरला आमच्या कार्यकर्ते आहेत, अरुणा पुरोहित आणि त्यांचे सगळे सहकारी तिथं आहेत. कोल्हापूरला यशवंत शितोळे आहेत, प्रतिभा शिंगारे आहेत, अनिल नानिवडेकर आहेत, उत्कर्ष फडणवीस आहेत, कांबारे मॅडम आहेत, शैला कांबारे मॅडम आहेत, ज्योती बडे मॅडम आहेत. म्हणजे सगळ्यांची नावं कदाचित मला या क्षणी आठवणार नाहीत आणि मग नंतर ते तक्रारही करतील आमचं नाव का आलं नाही. पण ते गोड तक्रार अश्विनी दरेकर आहेत, राज देशमुख आहेत, दीपा देशमुख आहेत, खूप शेख आणि याच्याशिवाय सल्लागार खूप आहेत आमचे. शेखर गायकवाडांच्या पासून अनेक लोक याच्यामध्ये जोडले गेलेले आहेत. म्हणजे बोलता बोलता काही नावं राहण्याची शक्यता पण संजय परीट आहेत, गाव पातळीवरती काम करणारे आहेत, तालुका पातळीवरती काम करणारे आहेत, जिल्हा पातळीवरती काम करणारे आहेत आणि राज्य पातळीवरती काम करणारेही लोक याच्यात जुडलेले आहेत. आपला हा 1.5 वर्षाचा काळ थोडासा संकल्पना काय आहे ह्याची प्रबोधन करण्यामध्ये गेलेले आहेत. बऱ्यापैकी आपण काम केलेलं आहे. त्याची मी की 2019ला जो कोल्हापूर सांगली भागामध्ये महापूर आला त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात आपण काम केलं. महापुरातल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी किंवा त्यांच्या तात्कालिक गरजांसाठी प्रचंड प्रकारची मदत आपण उभी केली. म्हणजे गंमत सांगायची म्हणजे राज देशमुख आणि त्यांच्या मित्रांच्या मदतीने पुण्यात एका दिवसात जवळजवळ 14 ट्रक होतील इतक्या नवीन वस्तू आपण गोळा केल्या आणि त्या संपूर्ण आपण त्याचं वाटप केलं. म्हणजे चांगुलपणाची शक्ती काय असते ती त्या ठिकाणी आपल्याला दिसली. लोक जे स्थलांतरित मजदूर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार होते त्यांची राहण्याची आपण 150-200 लोकांची व्यवस्था केली. त्याच्यानंतर पोलीस यंत्रणेला अशा प्रकारची राहण्याची जागा हवी होती ती आपण उपलब्ध करून दिली. लोकांना साड्यांपासून अन्न धान्याचं वाटप केलं आपण. साडी असो किंवा सिमेंट असो त्याचं वाटप केलं. मुलांना शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम केला. एका गावामध्ये 250 आपण वाहनधारकांना लायसन्सेस मिळवून दिले, युवकांना प्रामुख्यानं. कारण सक्षम समाज व्हायचा असेल तर चारी बाजूने समस्यांच्यावरती आपण हल्लाबोल केला आणि त्या भावनेतून काम करणारी ही सगळी आपली जी मंडळी काम करतायत ती अक्षरशः झपाटून काम करतायत आणि प्रतिसाद याला चळवळीला अतिशय उत्तम प्रतिसाद सर्वत्र आहे. आणि मला खात्री आहे की जेव्हा लोकांना कळेल, बाहेरच्या महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना किंवा भारताबाहेरच्या लोकांना सुद्धा, ते म्हणतील की अशी सर्वंकष बहुआयामी चळवळ आपल्याला आवश्यक होती की ज्याच्यामध्ये प्रत्येक चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीचं, माणसाचं, संस्थांचं मनोबळ वाढवणारी ही अशी एक चळवळ आहे की बाबा आपण एकमेकांची मदत घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ न बाळगता एकमेकांना मदत करू शकतो. त्यामुळे एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत हे प्रत्यक्षात आपण साकार करू शकतो. ही याच्या पाठीमागची कल्पना. साथ ही हाथ बढ़ाना साथी रे, एक अकेला थक जाएगा, हम साथ है असं म्हणतो. तर आता तुम्ही सातारा किंवा कोल्हापूर या भागामध्ये जे काम आहे ते सांगितलं. पुण्यात, नागपूरमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचं कुठलं काम आहे साधारणतः? अशा प्रकारचं काम कुठलं केलं असं कुठल्या प्रकारचं चळवळीचं काय काम? आता पुण्यामध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक युवकांना आणि लोकांना गोळा करून हे पुराच्या वेळेस खूप काम केलं. काही निधी पण त्या लोकांच्यासाठी आपण जमवला. आता सध्या वी नावाचं एक नवीन आपण ऍप तयार करतो आहोत की याच्याद्वारे सगळी जनता आपापले प्रश्न मांडू शकेल आणि त्याच्याशिवाय मुळामुठा ज्या आहेत नद्या त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आपण एक मोठं अभियान शासनाच्या मदतीने, मित्रांच्या मदतीने आणि अन्य हितचिंतकांच्या मदतीने आपण सुरू करणार आहोत यावर्षी. आपला 2021चा अजेंडा खूप मोठा आहे तर ते त्याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये नागपूर, अमरावती या भागामध्ये, संपूर्ण विदर्भामध्ये आपण अन्नछत्र आणि चांगुलपणाची जवळ हे एकत्र काम करतात. पण हे काही
एक कलमी असा कार्यक्रम नाहीये. त्याच्यामध्ये अगदी कपड्यांच्या वाटपापासून, अन्नधान्याच्या वाटपापासून, जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपापासून सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या चळवळीने नागपूर भागामध्ये काम केलेलं आहे. महाराष्ट्रात तर म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे विभाग, त्याच्यानंतर मराठवाडा या भागातही शिक्षक चांगलं काम करतात. आपलं वैशिष्ट्य असं आहे की चांगल्या संस्था मोठ्या प्रमाणात आपल्या या चळवळीशी संलग्न होत आहेत किंवा चळवळीमध्ये सामील होत आहेत. आणि याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही संस्थेला त्यांची आयडेंटिटी न गमावता त्यांच्या क्षेत्रात काम करण्याची पूर्ण मुभा आणि स्वायत्तता देऊन ते चळवळीचा फायदा उठवू शकतात. हे वैशिष्ट्य आहे म्हणजे बऱ्याचदा क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, सगळ्या क्षेत्रातली माणसं या चळवळीच्या माध्यमातून एकत्र येऊन चांगलं काम करणं आणि त्यांनी एकत्रित चांगली चळवळ राबवताना ती पुढे नेणं तुमच्या नेतृत्वाखाली हा एक मुख्य उद्देश आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, तरुणाईचा एक वेगळा जोश असतो. त्याची आता खूप गरज आहे आणि पुढच्या भविष्यातल्या भारताचं नेतृत्व करण्यासाठी सजग असे तरुण निर्माण होणं खूप गरजेचं आहे. तरुणांचा या चळवळीत कशा प्रकारचा सहभाग आहे किंवा नसल्यास कशा प्रकारचा सहभाग तरुणांनी याच्यामध्ये घ्यावा असं तुम्हाला वाटतं? तरुणांचा सहभाग प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. मी खरं तर असा फरक करत नाही तरुण आणि वृद्ध युवक नाही, मी असा फरक करत नाही. त्याचं कारण सांगतो की या चळवळीची प्रत्येकाला गरज आहे. तरुणांना एवढ्यासाठी गरज आहे की त्यांच्या समोर दीर्घ टप्पा त्यांना काम करण्यासाठी उपलब्ध असतो, अशी आपली समजूत आहे. मला तरुणांना या चळवळीमध्ये फार महत्वाचं स्थान द्यायचं आणि ते ऑलरेडी आमच्याकडे त्यांचा रिस्पॉन्स फार चांगला आहे आणि तरुण लोक खूप चांगलं काम करतायत. जळगावचे यजुर्वेंद्र महाजन आहेत फॉर एक्झाम्पल. कोल्हापूरला ऊसतोड कामगारांसाठी काम करणारे सेवांकुर ही संस्था चालवणारे विनायक माळी आणि त्यांची पत्नी सारशा माळी आहे. पुण्यामध्ये चांगुलपणाचं काम करणारी शुभांगी मुळे आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी ही तुलनेनं तरुण मंडळी जी आहेत ती काम करतायत आणि युवकही, जसं कोल्हापूरमध्ये दायगो आहे, उत्कर्ष फडणीस आहेत, हे सगळे त्याच्यामध्ये रघुवीर सिंग ठाकूर आहेत, हे सगळे त्याच्यामध्ये जोडले गेलेले आहेत आणि फार गंभीरपणे काम. प्रकाश गाताडे आहेत जे शिक्षक असून सुद्धा ऊस कामगारांच्या मुलांसाठी खूप छान काम करतात, शाळा चालवत आहेत. आणि मी म्हणालो की सगळ्यांची नावं कदाचित मला या क्षणी आठवणार नाही. अश्विनी दरेकर अतिशय चांगलं काम करते. तिच्या मुलींनी पण परवा छान ऊसतोड कामगारांच्यासाठी काम केलेलं आहे आपल्या चळवळीसाठी. आणि तिचे जे चित्रपटांची जे विषय असतात तेही असे असतात की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं समाजामध्ये दुर्लक्षित झालेल्या वर्गांचे प्रश्न जे आहेत ते मांडले जातात. ही चांगुलपणाची चळवळ म्हणजे हीच असते की ज्याला जे शक्य आहे, ज्या क्षेत्रात शक्य आहे तिथे त्यांनी चांगुलपणा दाखवावा याच्यातून अपेक्षा आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला काही संन्यास घेण्याची किंवा वानप्रस्थात जाण्याची आवश्यकता नाही. जिथे तुम्ही आहात, जसे तुम्ही आहात तसे तुमचं अर्घ्य जे आहे ते या चळवळीच्या यज्ञामध्ये तुम्ही टाकू शकता. सर, देशात कोणत्या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला व्यक्तिशः एक सजग नागरिक म्हणून, एक सामाजिकतेचं भान असलेले म्हणून, अशा कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला त्रास देतात आणि त्या गोष्टी या चळवळीच्या माध्यमातून किमान संपल्या पाहिजे, संपुष्टात आल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? दोनच प्रश्न आहेत असं नाहीये, खूप प्रश्न आहेत. फक्त मी संक्षिप्त मध्ये सांगतो की आर्थिक बाब बाजूला ठेवू आपण, कारण गरिबी आणि विषमता ह्या दोन सगळ्यात मोठे, हे सगळे आपल्या देशाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. पण ते बाजूला जरी ठेवायचं म्हटलं तरी सामाजिक क्षेत्रामधले सगळ्यात दोन जे महत्वाचे प्रश्न आहेत ते म्हणजे समाजामध्ये एकमेकांविषयी असणारी विश्वासार्हता कमी झालेली आहे, संवाद कमी झालेला आहे, जाती जातीमध्ये आपण वाटले गेलेलो आहोत, वेगवेगळ्या पक्षांच्या पाठिंब्यामुळे, सहभागामुळे लोक वाटले गेलेले आहेत, वेगवेगळ्या विभागले गेलेले आहेत.
काही वेळा लोकांना प्रांतिक आणि भाषिक वादामुळे लोक विभागले जातात आणि संकुचित होत जातात. संवाद जे आहे ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा सामूहिक न राहता वैयक्तिक पातळीवरती चिखलफेक करण्याची एक प्रचंड स्पर्धा आपल्याला दररोज दिसते. त्याचं मुख्य कारण संवादाचा अभाव आणि एकमेकांवरच्या विश्वासाचा अभाव. खरं तर या दोन गोष्टी जर झाल्या, सुसंवाद घडला, विश्वास वाढला, तर चांगुलपणा एका नव्या टोकाला जाईल. तर तो होत नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट याच्याशी संबंधित आहे आणि जी आपल्या सगळ्या आर्थिक प्रगतीवरती, राष्ट्रीय प्रगतीवरती सतत नकारात्मक परिणाम करते, ती आहे आपल्या देशात अजूनही जिवंत असलेली जाती व्यवस्था. आपल्याकडे उदाहरण एक छोटंसं सांगतो की निवडणूक आहे आणि अमुक माणसाला उमेदवारी दिलेली आहे असं म्हणत असतानाच त्याची जात सांगितली जाते. ही सगळे प्रसार माध्यम खुलेपणाने करतात की अमुक ठिकाणी अमुक जातीच्या लोकांची संख्या मोठी असल्यामुळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मला असं वाटतं की 70 वर्षानंतर अशा प्रकारचा उल्लेख करणं ही एका अर्थाने आपल्या संपूर्ण समाजाला शरमेची गोष्ट. ही सामूहिक प्रवेश घेताना सुद्धा असतं. मी सगळीकडे म्हटलं ना, ते राजकारणात आलेलं आहे, समाजकारणात आलेलं आहे, शिक्षण करण्यात आलेलं आहे, सांस्कृतिक वातावरणात आलेलं आहे. जात नाही म्हणतात ते खरं आहे. जात ही सगळीकडे घुसलेली आणि ही अत्यंत, काय होतं की तुम्ही एकदा असा लिमिटेड व्ह्यू ठेवला ना, तुमची दृष्टी संकुचित केला की तुम्ही छोटे होता स्वतः आणि विश्वची माझे घर तर राहिलं, दूर राहिलं. ते फक्त खरंच ज्याला म्हणतो बोलाचाच भात बोलाचीच. तर मला असं वाटतं की समग्र तुम्हाला समाजाची आणि देशाची, जगाची दृष्टी येण्यासाठी या सगळ्या मतभेदांना जसं डिलीट करतात ना ऍपमधून, तर डिलीट करण्याची ताकद आपल्याकडे प्रत्येक व्यक्तीकडे आली पाहिजे. ते जर आलं तर व्यक्तीला आपण गुणवत्तेच्या आधारावरती घेऊ शकतो. आज गुणवत्तेच्या आधारावर व्यक्तीला कुठेही जाणं कठीण झालेलं आहे. अशक्य आहे असं म्हणत नाही, कठीण झालेलं आहे. राजकारणामध्ये तुम्हाला जायचं असेल तर काय योग्यता लागते याची आपल्याला कल्पना आहे. त्याचा अर्थ चांगले राज्यकर्ते, चांगले नेते नाहीत असा त्याचा अर्थ होत नाही. पण नेते पदामध्ये उमेदवारी मिळण्यासाठी सुद्धा प्रचंड त्रास होतो. तुम्ही साधे सरळ चांगले असाल तर. हे कधी बदलणार आपण? कधी आपल्याला अभिमान वाटणार आपल्या लोकप्रतिनिधींचा? मग काय होतं, जनता जशी असते तसेच राज्यकर्ते बनतात, राज्यकर्ते जसे असतात तशी जनता. तर मला असं वाटतं की एक संपूर्ण समाजामध्ये चांगुलपणाची जर लाट आपण निर्माण करू शकतो आणि लोक म्हणतात चांगुलपणा म्हणजे काय, एक्झॅक्टली काय तुम्हाला अभिप्रेत आहे, त्याचं साधी मी त्यांना व्याख्या सांगत असतो. तुमच्याकडे सकारात्मकता असेल, सर्जनशीलता असेल, समावेशकता असेल तर तुम्ही चांगले आहात, उत्तम आहात. कारण फक्त तुम्हाला चांगलं म्हणजे सगळ्यांशी चांगलं बोलतो वागतो असं नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला समाजामध्ये समावेशकता तुमची दिसली पाहिजे आणि तुमची क्रिएटिव्हिटी, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल, प्रशासनात असाल, राजकारणात असाल, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असेल, शिक्षणाच्या क्षेत्रात असेल, तुमचा इनोव्हेटिव्हनेस, तुमची प्रतिभा दिसली पाहिजे तिथे. त्यालाही मी चांगुलपणामध्ये फार अग्रस्थानी घेतलेलं आहे. म्हणजे पहिली गोष्ट सकारात्मकता, दुसरी सर्जनशीलता आणि तिसरी समावेशकता म्हणजे चांगुल. सर, आज आपण 2021 मध्ये प्रवेश केलेला. 2021च्या शेवटी चांगुलपणाच्या चळवळीच्या माध्यमातून जे काही प्रयत्न आपण करू, त्यांनी वर्षाच्या शेवटी भारतात काय प्रमाणात चांगुलपणा म्हणजे कुठल्या एरियामध्ये रुजला असेल असं स्वप्न तुम्ही बघताय? हा प्रश्न पुन्हा एकदा सांगा. वर्षाच्या शेवटी, आपण आता नवीन वर्षात आहोत, वर्षाच्या शेवटी या चांगुलपणाच्या चळवळीच्या माध्यमातून आपण किमान हे चांगलं करू शकलो असं कोणतं स्वप्न या वर्षासाठी आपण बघता? माझं एक स्वप्न नाहीये, हजारो ख्वाहिशें ऐसे. तर अशी अनेक हे आहेत, इच्छा आहेत, अनेक स्वप्न आहेत. पण म्हणून आपण काय करतो आहोत, ऍक्च्युली चांगुलपणा
विचारांचा स्फोट, आपल्याकडे स्फोट म्हटल्यानंतर निगेटिव्ह अर्थ घेतला जातो, बॉम्ब स्फोट असतो किंवा काहीतरी बातमी, ब्रेकिंग न्यूज टाईप काहीतरी आपल्या डोक्यात येतं. पण चांगुलपणाचा उत्स्फूर्त असा विस्फोट जो आहे समाजातला, तो घडवण्याचा आमचा मानस आहे. संपूर्ण पुढच्या वर्षभर दररोज काही ना काही चांगुलपणाची, पॉझिटिव्हिटीची, अच्छाईचा उपक्रम सुरू असेल, कार्यक्रम सुरू असेल, प्रबोधन सुरू असेल, प्रशिक्षण सुरू असेल सगळीकडे. म्हणजे ज्याला चांगुलपणा म्हणून जे काय समजून घ्यायचं आहे, ज्याला चांगुलपणामध्ये काम करायचं आहे, चांगुलपणाची वृत्ती घेऊन त्याच्यासाठी इतरांना चांगुलपणा काय समजावून सांगायचं, अशा प्रत्येकासाठी आपण कार्यक्रमांचा एक महापूर तयार करतो आहोत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ह्या सगळ्या गोष्टी संपूर्णपणे व्हॉलंटिअर बेसिसवरती होत आहेत. त्याच्यामध्ये बजेट शून्य असं म्हटलं तरी चालेल. लोक स्वतः उत्स्फूर्तपणे काम करतायत. आपण पहिली चळवळ असेल देशातली करेक्ट. आणि आपण बजेटवर काम करतो. बिलकुल बिलकुल. आपल्या जे नवीन उपक्रम आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक विचारवंत जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत, असे कार्यकर्ते, समाज सेवक, ह्या अनेक जण त्यांच्या क्षेत्रातल्या कामाचं वैशिष्ट्य, काम करण्याची पद्धत आणि त्यामुळे कशा प्रकारे समाजाचा विकास होईल ही गोष्ट वर्षभर सांगत राहणार. उदाहरणार्थ शैक्षणिक क्षेत्रामध्ये बाल विकासासाठी काय करता येईल याच्याविषयी, त्याच्यानंतर सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला रस असेल तर कार्य कसं सुरू करायचं याच्याविषयी मार्गदर्शन, हे दररोज आणि वर्षभर चालणार. म्हणजे पहिला जो आहे प्रबोधनाचा भाग, तो अशा प्रकारे चालू राहील की अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले माननीय लोक जे आहेत त्यांचे विचार ऐकायला मिळतील लोकांना. आणि विचार म्हणजे फक्त थेरॉटिकल नव्हे, सैद्धांतिक नव्हे, वास्तविक त्यांच्या अनुभवातून आलेले विचार ज्याच्यावरती आपल्याला काम करता येईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे प्रशिक्षण. आपण प्रशिक्षणासाठी खास सिलेबस तयार करून घेत आहोत. पॉझिटिव्हिटीचा सिलेबस तयार झाला पाहिजे आणि पहिलीपासून कॉलेजच्या अंतिम वर्षापर्यंतच्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मुला मुलींना, विद्यार्थी विद्यार्थिनींना, युवक युवतींना आपण तो अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला पाहिजे. याच्याशिवाय जे तथाकथित कॉलेज किंवा ह्याच्यामध्ये जात नाही त्यांच्यासाठी पण वेगळा आपण प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतो आहोत. ही दुसरी गोष्ट, प्रबोधन, प्रशिक्षण. आणि तिसरी गोष्ट कार्य करण्याची संधी. अनेक उपक्रम आपण घेणार आहोत जे कामावरती आधारित आहेत. त्याच्यामध्ये नेत्रदान, जीवदान, रक्तदान, या अवयवदान, या सगळ्या गोष्टी अवलंबून हे आहेत. मी स्वतः 2000 साली माझं नेत्रदान आणि जीवदान म्हणजे देहदान केलेलं आहे. तर ही चळवळ मला मोठी करायची. पंचगंगा आणि मुळामुठा यांच्यावरती केंद्रित असलेली एक मोठं अभियान आम्हाला राबवायचं आहे. विदेशामध्ये जगभरात कुठेही संकटात सापडलेला जो भारतीय असेल त्याला सोडवून परत आणण्याचा विडा आपण उचललेला आहे. आणि त्याच्यासाठी एक वेगळा उपक्रम, रेडिओ या नावाचा उपक्रम आपण सुरू करतो आहोत. रेस्क्युइंग एव्हरी डिस्ट्रेस्ड इंडियन ओव्हरसीज, REDIO, रेस्क्युइंग एव्हरी डिस्ट्रेस्ड इंडियन सिटीजन इंडियन ओव्हरसीज, असं या संस्थेचं नाव असणार आहे किंवा उपक्रमाचं नाव असणार आहे. हे आपण सुरू करतो आहोत. आणि सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रातली विचार करणारी सगळी मंडळी आपल्याशी जोडली जात आहेत, जोडली गेलेली आहेत आणि ते आनंदाने याच्यात सहभागी आहेत. सर, मला वाटतं नुसतं महाराष्ट्र किंवा भारतात आणि आपल्या प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीने सुद्धा मला वाटतं जवळजवळ 3 ते 4 वेगवेगळ्या उपक्रमांचा पाऊस आपण पाडणार आहोत. त्याच्याविषयी तुम्ही सांगाल मी सांगण्यापेक्षा. सर, आज आपण फक्त तुमच्याच मुलाखतीवर फोकस केलंय, त्यामुळे मला असं वाटतं मी तुमच्या समोर लहान तोंडी मोठा टास घेणं बरोबर नाही. नाही, या कोणी स्थान आणि कोणी थोर नाहीये या चळवळीत. मला असं वाटतं की महाराष्ट्रात, भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा तुम्ही स्वतः खूप वावरल्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्ही होतात, त्यामुळे तिथली सुद्धा मंडळी या चळवळीला नक्कीच जोडल्या गेलेली असतील वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून, याची खात्री आहे. खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलून आणि आत्ताच खूप पॉझिटिव्ह झाल्यासारखं, सगळं चांगलं घडतंय असं वाटतंय. म्हणजे थोडक्यात पाडगावकरांनी म्हटलंय तसं
की पेला अर्धा सरलाय म्हणायचं की भरलाय म्हणायचं, तर सरलाय म्हणायचंच नाही, तो भरलायच म्हणायचं. आणि साने गुरुजींनी म्हटलंय, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पण. तर हे प्रेम देत घेत चांगलं घेऊया आणि चांगलं देऊया, असं करत ही चांगुलपणाची चळवळ सगळ्या विविध क्षेत्रातल्या चांगल्या माणसांना घेत घेत पुढे जाताना काय ध्येय आहेत या चळवळीची, याबाबत आपण आत्ता गप्पा मारत होतो. ज्यांना भारताचे पासपोर्ट मॅन असं म्हटलं जातं, ते सध्या मानवाधिकार आयोगाचे सदस्य, प्रभास कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, आणि सगळ्यात त्यांची मला वाटतं मोठी ओळख आपल्या सगळ्यांसाठीची की चांगुलपणा या चळवळीचे संस्थापक आणि संचालक. तर हे होते डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे. ह्या सिरीजमधून, या मालिकेतून चांगुलपणासाठी विविध भागात काम करणाऱ्या अनेक व्यक्तींशी या व्यासपीठाच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधणार आहे. तुर्तास मी आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद. 9 वर्षाच्या शुभेच्छा. थँक्यू सर. तुम्हाला उठा उठा मन क्रियाशील व्हा, फेकुनी देऊ निशा निराशा, चांगुलपण घ्या हाती आणिक, नवी निर्मिती नवीन दिशा, प्रबळ प्रखर सक्षम होऊ, नकार सोडून सकार घेऊ, सुफल सुजल जगताला बनवू, नवपथ रमणीय सर्वादाऊ, ध्वज खांद्यावर समानतेचा, बंधुत्वाचा अनन्यायाचा, प्रेमाचाही मनमायेचा, मित्रत्वाचा दातृत्वाचा, उन्नत उत्तम दुनियेसाठी परिवर्तन हो मंत्र जगाचा. उठा उठान क्रियाशील व्हा, फेकुनी देऊ निशा निराशा, चांगुलपण घ्या हाती आणिक, नवी निर्मिती नवीन दिशा, नवी निर्मिती नवीन दिशा, नवी निर्मिती नवीन दिशा.